जर तुमच्या बायकोने रिपोर्ट दिली असेल आणि तुम्हाला पोलीस जर बोलवत असतील तर आता अजिबात घाबरण्याचे कारण नाही. परंतु तरी सुद्धा स्त्रियांच्या संरक्षणासाठी निर्माण केलेल्या कायद्यांचा मिसयूज खूप वाढलेला आहे. सोबतच यामध्ये आणखी नवनवीन गोष्टी ऍड केल्या जात आहेत, कारण आजकाल स्त्रिया एक्सपर्टच्या सल्ल्याने केसेस दाखल करत असतात. त्यामुळे आजच्या सिच्युएशन प्रमाणे तुम्ही सुद्धा कन्सल्टन्सी घ्यायला पाहिजे. ऍडवाइस घेऊनच तुम्ही पुढची स्टेप टाकायला पाहिजे. अनेक अशा केसेस होतात की ज्यामध्ये तुम्हाला अँटिसिपेटरी बेल घेण्याची आवश्यकताच नसते. मग पोलीस यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांना आरोपी बनवून कोर्टामध्ये चार्जशीट फाईल करत असतात. परंतु तुमचे काम अतिशय इझिली झाले असते जर तुम्ही कन्सल्टन्सी घेतली असती वेळेवर. तर तेव्हा तुम्हाला वकिलांनी सांगितले असते की सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहे अर्नेश कुमार जजमेंट, ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाने अशा मॅटरमध्ये अरेस्ट करण्यास मनाई केलेली आहे. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने 7 वर्षापर्यंत पनिशमेंट असणाऱ्या मॅटर्समध्ये अरेस्ट करायची आवश्यकता नसेल तर अरेस्ट करू नका. कारण पत्नीची समस्या होती, ती तिच्या नवऱ्यासोबत ऍडजस्ट करत नव्हती. ती माहेरी चालली गेली आणि तिथे जाऊन तिने नवऱ्यावर डावरी हॅरसमेंटची केस फाईल केली आणि त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला. आता डिवोर्स तिला घ्यायचा आहे, नवऱ्यासोबत तिला राहायचेच नाही, परंतु तरी सुद्धा ती नवऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न करते आहे. आता तिचे म्हणणे आहे की नवऱ्याने तिच्यासोबत वेगळं राहावं आणि सर्व कमाई तिच्यावर खर्च करावी. या व्यतिरिक्तही आणखी काही कारणं असू शकतात. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने पोलिसांना सांगितलं की 7 वर्षापर्यंतच्या पनिशमेंट असलेल्या मॅटरमध्ये अरेस्ट करू नका, आवश्यकता नसेल तर. परंतु जर तुम्ही अरेस्ट केले तर त्याचे तुम्हाला रिझन द्यावे लागेल की तुम्ही त्याला अरेस्ट का करत आहात, काय आवश्यकता पडली त्याला अरेस्ट करण्याची, तिचा नवरा असे काय करणार होता की तुम्ही त्याला अरेस्ट करत आहात. तर या सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईनमुळे आज या केसेसमध्ये मॅट्रिमोनियल मॅटरमध्ये अरेस्ट केल्या जात नाही, परंतु ही जी त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांची नावं यामध्ये ओढून ताणून टाकली जातात, याकरिता सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईनची आवश्यकता होती. तेव्हा राजेश शर्मा व्हर्सेस स्टेट ऑफ यूपी या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने या संबंधित गाईडलाईन इश्यू केली. यापूर्वी अर्नेश कुमारच्या जजमेंटने अरेस्ट करणे बंद झाले आणि आता राजेश शर्माच्या जजमेंटमध्ये क्लिअर केले की आता रुटीनली अशा मॅटरमध्ये एफआयआर करू नका, असे पोलिसांना डायरेक्शन्स देण्यात आले आहेत. जर एखादी पत्नी पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला आली तर पोलिसांनी रुटीनली एफआयआर रजिस्टर करू नका. आता ज्या ठिकाणी रुटीनली हा शब्द आलेला आहे तेथे आता एफआयआर होत नाही रुटीनली, त्यामुळे अरेस्ट करण्याचा प्रश्नच येत नाही. तेव्हा घाबरण्याचे अजिबात कारण नाही. यानंतर तुम्हाला अरेस्ट केल्या जाणार नाही. तुम्ही काय करायचे की पोलिसांना डायरेक्शन देण्यात आलेले आहेत की तुम्ही कंप्लेंट घ्या, त्याला बोलवा जो तिचा हजबंड आहे. एक लक्षात घ्या की कोणतीही रिपोर्ट जेव्हा पोलीस स्टेशनला येते तेव्हा पहिल्याच नजरेमध्ये पोलिसांच्या लक्षात येतं की ही किती विश्वसनीय रिपोर्ट आहे ते, म्हणजे या रिपोर्टवर किती विश्वास केला जाऊ शकतो. म्हणजे एक रिपोर्ट अशी आहे की ज्यामध्ये त्या स्त्रीचा जीव जाण्याची शक्यता आहे, तिला नवऱ्याने जबरदस्त मारझोड केली, ती आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. अशा सिच्युएशन मध्ये पोलीस रुटीनली एफआयआर करणारच, कारण येथे मॅटर फार गंभीर झालेले आहे. तर दुसरीकडे एक वाईफ म्हणते की तिला नवऱ्याने 3 महिन्याआधी घरातून हाकलून दिले, परंतु पोलिसांच्या तिच्या स्टोरीवरून लक्षात येते की ती 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून नवऱ्यापासून वेगळी राहत आहे. तर अशा सिच्युएशन मध्ये पोलिसांनी काय करायचे आहे. तेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं की दोघांनाही बसवून यांच्यामध्ये मेडिएशन घडवून आणण्याचा प्रयत्न पोलिसांनी करायचा आहे, दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि शक्यतोवर त्या दोघांचे मॅटर ही आपसी संमतीने कोर्टाच्या बाहेरच संपवायचे. म्हणजे सोबत राहायचे असेल तर सोबत राहा किंवा डिवोर्स घ्यायचा असेल तर दोघांनीही डिवोर्स घ्या. अशा मॅटरमध्ये एफआयआरची आवश्यकताच नाही असे गाईडलाईन सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. नंतर कोर्टाने पुढे हेही सांगितले की जर त्यांच्यामध्ये मेडिएशन झाले नाही तर वाईफ रिपोर्ट देईल आणि मग त्याची एफआयआर नक्कीच रजिस्टर्ड करण्यात आली पाहिजे. नंतर कोर्टाने हेही सांगितले की जर त्या दोघांमध्ये मेडिएशन झाले नाही तर वाईफ म्हणेल की रिपोर्ट घ्या, तर त्यांची रिपोर्ट घ्यायची आहे, परंतु त्यांची इन्व्हेस्टिगेशन त्यांच्या मॅटरमध्ये चांगलं इन्व्हेस्टिगेशन करायचे आहे. कारण सुप्रीम कोर्टापुढे जेव्हा हे मॅटर गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की अशा मॅटरमध्ये फॅमिलीच्या पूर्ण सदस्यांना यामध्ये गुंतवल्या जातं, इन्व्हॉल्व केले जाते, त्यांची नावं एफआयआर मध्ये रजिस्टर्ड केली जातात. त्यामुळे पोलिसांवरती जबाबदारी टाकण्यात आली की त्यांनी अशा मॅटरमध्ये मग चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टिगेशन करावी. ज्यांचा या मॅटरशी काहीही संबंध नसेल त्यांची नावं या एफआयआर मधून काढून टाकण्यात यावी. त्यामुळे आज जे मॅटर्स दाखल होतात त्यामध्ये 90% मॅटरमध्ये कुटुंबातील सदस्यांची नावं राहत नाहीत, तर केवळ नवऱ्याच्या विरुद्ध चार्जशीट सबमिट केल्या जाते कोर्टामध्ये. नवऱ्याचे आई वडील भाऊ बहीण यांची नावं इझिली पोलीस काढून टाकतात. परंतु तुम्ही काय करायचे आहे, जर तुमच्या वाईफने असे मॅटर दाखल केले असेल तर सर्वात आधी तुम्ही वकिलांची कन्सल्टन्सी घ्या. जर तुम्ही वकिलांची कन्सल्टन्सी अफोर्ड करू शकत असाल तर तुम्ही कन्सल्टन्सी घ्यायला पाहिजे. वकिलांच्या गायडन्सनुसार तुम्ही पोलीस स्टेशनला जा, तुमची बाजू तिथे बिनधास्तपणे मांडा, कारण पोलीस तुम्हाला बोलावतील
आणि अशा मॅटरमध्ये तुम्हाला आता अँटिसिपेटरी बेल घेण्याची आवश्यकता नाही. वकील चांगले निवडा, क्रिमिनल लॉयर निवडा आणि प्रयत्न करा की तुमच्या मॅटरला पोलीस स्टेशनमध्येच संपवण्याचा. परंतु नसेलच होत, पोलीस स्टेशनला तुमचे मॅटर सेटल, वाईफ ऐकतच नसेल, तर FIR रजिस्टर्ड होईल आणि FIR रजिस्टर्ड झाली तरी सुद्धा पोलीस तुम्हाला अरेस्ट करणार नाही. तर सेक्शन 35 BNSS चा नोटीस तुम्हाला पोलीस देतील. तर तुम्ही तिला काही केले नसेल, मारझोड केली नसेल, तर तुम्हाला आता घाबरण्याचे अजिबात कारण नाही. तर तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तुमची बाजू बिनधास्तपणे पोलिसांसमोर ठेवायची आहे. कुठल्याही प्रकारचं दडपण न ठेवता तुम्ही त्यांच्यासोबत बोला, घाबरू नका. आणि तुम्हाला माहीतच आहे तुमच्या वाईफची वागणूक कशी आहे, तेच तिथे सांगायचे आहे की ही तिच्या माहेरी खूप वेळा जात असते. हप्त्यातून 1 वेळा 2 वेळा ती माहेरी जात असते. तिकडनं नवनवीन टिप्स ती शिकून येते आणि तशीच ती माझ्यासोबत आणि इतर सगळ्यांसोबत, कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत ती तशीच वागते. ती तिच्या मैत्रिणीकडून टिप्स घेते, फोनवरती बोलत असते आणि आम्हाला मग त्रास देते. स्वतःही व्यवस्थित राहत नाही आमच्यासोबत आणि आम्हाला सुद्धा राहू देत नाही. या मॅट्रिमोनियल मॅटरमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींच्या वेगवेगळ्या समस्या असू शकतात. तर जो इश्यू तुम्ही फेस करत आहात तोच तिथे जाऊन सांगायचा असतो. तर एखाद्या वेळी तुम्ही रागाच्या भरात तिला एखादी चापट मारली जरी असेल, ती चापट तुम्ही ऍक्सेप्ट केली काय किंवा नाही केली काय, त्याने काहीही फरक पडत नसतो. जर तिने पोलिसांना आगाऊची माहिती सांगितली तर तुम्ही ती ऍक्सेप्टच करू नका. सरळ सांगा की मी तिला कधीही मारलं नाही, तिला शिव्या सुद्धा दिल्या नाही, आमच्या घराण्यामध्ये कोणीच असे वागत नाही. म्हणूनच तर मी सांगितले की वकिलांचा सल्ला अतिशय महत्वाचा असतो. तरी सुद्धा तुम्हाला काही विचारायचे असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर ऑफ युअरसेल्फ.